हॅलो. तर पूर्वा सुरत चॅनलवर मी पूर्वा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मस्त असा मे महिना सुरू झालेला आहे. लहानपणापासूनच्या आठवणीचा, मुलांच्या सुट्टीचा असा छान मे महिना सुरू झालाय. सूर्यदेवता आपल्यावर भरपूर आशीर्वाद उधळतीये. दिवसेंदिवस त्याचे आशीर्वाद वाढतातच आहेत. आणि या सगळ्यामध्ये बाहेर जायची इच्छा म्हणजे फिरायला जायची इच्छा आपली काही कमी होत नाहीये. आपण यावर्षी ठरवलेलंच आहे की सूर्य कितीही आशीर्वाद देऊ दे, आपण फिरायला जाणारच. म्हणजे असा विचार करणारे तुम्ही पण आहात का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तुम्ही जर तुमच्या चिल्ल्या पिल्ल्यांना घेऊन बाहेर फिरायला जाणार असाल, स्पेशली जर तुम्ही रोड ट्रिपला जाणार असाल, तर कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्याबरोबर कॅरी करू शकता, म्हणजे तुमची ट्रिप मस्त अशी रिलॅक्स, छान, सुंदर आणि विदाउट टेन्शन होऊ शकते. चला सुरुवात करूया. मला सांगा, आपल्याला शिस्त कोण लावतं? आपल्या आई बाबा लावतात का? अजिबात नाही. आपल्याला शिस्त आपली मुलं लावतात. मी माझ्या अनुभवावरनं सांगते. म्हणजे कपल असताना छान टू व्हीलरवरनं काहीही प्लॅन न करता कुठेही बाहेर फिरणारे आम्ही, दिसेल ते खाणारे, म्हणजे अगदी वडापाव असू दे किंवा पाणी पिताना सुद्धा साध्या टपरीवरचं अगदी पाणी असं मस्त पिणारे आम्ही दोघं. जेव्हा आम्हाला मुलं झाली तेव्हा मिनरल वॉटरची बॉटल सुद्धा आम्ही ओरिजिनल आहे का अशी बघून घ्यायला लागलो. ही शिस्त आमच्या मुलांनी आम्हाला लावली. तुम्ही पण त्यातले आहात का? साहजिक आहे, कारण आपली मुलं आजारी पडू नयेत, त्यांची पोटं बिघडू नयेत आणि त्यांनी सुद्धा आपल्याप्रमाणे या ट्रिपचा आनंद घ्यावा. म्हणजे थोडा स्वार्थी विचार पण असतो की ते खुश राहिले की आपण खुश, आणि मस्त मग ट्रिप एन्जॉय करून आल्यानंतर कामाला सुरुवात करू शकतो. बरोबर आहे ना? मग काही गोष्टींची आपण जर आधीच काळजी घेतली तर अशीच आपली ही ट्रिप मस्त होऊ शकते. यासाठी कुठल्या 5 गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत? आणि फक्त मुलांसाठी लागणाऱ्या 5 गोष्टी सांगणार नाही आम्ही, सगळ्यांना उपयोगाला येतील अशा या गोष्टी आहेत. त्यामुळे व्हिडिओ तर शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. तर असं तुमची ट्रिप छान जाण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की पोट शांत असणं. आणि खरं सांगू का, घरात कितीही विचारलं ना मुलांना किंवा आपल्याला सुद्धा खायला हवंय का तर नको, पण जशी गाडी स्टार्ट होते आणि अर्धा 1 किलोमीटर जाते तसं सगळ्यांना भूक लागते आणि सगळ्यांना काहीतरी गरम करून खायला लागतं. मग अशा वेळी मोस्टली आपण बिस्किट खातो, चिप्स खातो. तर त्याऐवजी जर आपण प्री प्लॅन जात असू आणि तुम्ही मस्त अशा सुगरण असाल तर घरच्या घरी खूप छान स्नॅक्स तुम्ही बनवू शकता. या चॅनलप्रमाणे युट्यूबवर अनेक चॅनल आहेत ज्याच्यावर बघून देखील तुम्ही छान असे वेगळे शंकरपाळे किंवा वेगळ्या प्रकारच्या वड्या, लाडू अशा छान गोष्टी बनवू शकता. अशा बनवा आणि जमलं तर मला पण पाठवा. तर असं तुम्ही छान बनवा. वेळ नसेल तर तुमच्या इथे घरगुती व्यवसाय करणारे आजकाल खूप आपल्या सोसायटीत, आपल्या एरियामध्ये खूप लोक असतात ज्यांचा असा फार मोठा ब्रँड नसतो, पण त्यांच्याकडे घरगुती छान केलेल्या वस्तू मिळतात ज्याच्यामध्ये तेल, तूप याचं प्रमाण व्यवस्थित असतं, ज्याचा आपल्याला त्रास होणार नाही. त्यांच्याकडे घेऊ शकता. अगदी ब्रँड म्हणायचा झाला तर मला स्वतःला आठवले म्हणून एक ब्रँड आहे, तो खूप आवडतो. त्यांचे शंकरपाळे खूप छान असतात. मला स्पेशली कांदा शंकरपाळे खूप आवडतात. पण त्यांच्याकडे फक्त शंकरपाळे नाहीत तर अशा आपली आजी वगैरे बनवायची ना वड्या, नारळाच्या वड्या, श्रीखंडाच्या वड्या, अशा छान वड्या पण मिळतात, लाडू मिळतात. सो ते असं पॅक असतं, ते पण तुम्ही तुमच्या बरोबर कॅरी नक्की करू शकता. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोटोबा. त्यासाठी सुका खाऊ बरोबर भरपूर घेऊन ठेवा. आणि महत्वाचं म्हणजे फळं घेऊन ठेवा. केळं वगैरे ही फळं असं असतात की ती सोलायला सोपी असतात पण ती खराब होतात प्रवासात. स्पेशली जेव्हा आपण उन्हाळ्यात फिरायला चाललोय तेव्हा ते काळं पडणं वगैरे होऊ शकतं. मग अशा वेळी सफरचंद, पेर अशी फळं आणि एखादी सुरी जर बरोबर ठेवली तर तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा हेल्दी स्नॅक्स नक्की तुमच्यासाठी रेडी राहील आणि तुमच्या मुलांसाठी देखील रेडी राहील. आता खाण्याची व्यवस्थाचं आपण सांगितलंय. आता पिण्याची व्यवस्था म्हणजे पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही समर वेकेशनसाठी बाहेर जाता. आणि जेव्हा तुमच्या बरोबर तुमची मुलं देखील असतात तेव्हा त्यांना देखील भरपूर पाणी पिणं, स्वतःला हायड्रेट ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. मग त्यासाठी पाणी तर आपण मिनरल वॉटर्स, तुम्हाला जो ब्रँड आवडतो, जे शुद्ध स्वच्छ पाणी कुठलंही तुम्हाला वाटतं ते तुम्ही नक्की घेऊ शकता. पण खरंच नुसतं पाणी पिणं असं होत नाही. मग यासाठी कुठेतरी बाहेर आपल्याला माहिती नाहीये अशा ठिकाणी काहीतरी लिंबू सरबत, पन्ह, आणि तुम्हाला समजा ते सेफ नाही वाटलं
तर मग काय करायचं, तर अगदी सोपं म्हणजे छान सिरपचा कॅन आपल्याबरोबर कॅरी करायचा. खूप वेगवेगळे ब्रँड येतात सिरपचे, तर त्यापैकी म्हणजे मी वर्षानुवर्ष वापरते ते म्हणजे हे योजकचं सिरप. माझ्याकडे आता हे कोकम सिरप आहे, त्याप्रमाणे पन्ह, करवंद असे वेगवेगळे फ्लेवर योजकचे देखील मिळतात. तर हे सिरप तुम्ही कॅरी करू शकता आणि मग तुम्ही जे कुठलं पाणी तुम्हाला जे आवडेल ते पाणी आवडेल, म्हणजे कारण प्रत्येक जणाचं म्हणणं असतं की हा ब्रँड चांगला, हा ब्रँड चांगला, ते मिनरल वॉटर किंवा जिथलं शुद्ध पाणी तुम्हाला मिळेल ते घेऊन त्याच्यामध्ये हे सिरप टाकून मस्त सरबत लगेच तयार होऊन तुम्ही कॅरी करू शकता. म्हणजे बाहेरची कुठलीही कळलंच असेल तुम्हाला मला काय म्हणायचंय, त्या पद्धतीची जास्त साखर असलेली आणि अतिशय हानिकारक असलेली कुठलीही ड्रिंक्स न घेता हे छान मस्त सात्विक असं सरबत तुम्ही तुमच्या मुलांनाही कधीही देऊ शकता आणि तुम्ही देखील पिऊ शकता. एकदम सोपं आहे की नाही. आता मी तुम्हाला ही जी सगळी प्रॉडक्ट्स किंवा ज्या गोष्टी तुमच्या बरोबर कॅरी करायच्या ह्याची सगळ्याची चेकलिस्ट देतेय आणि ह्याच्यामध्ये जे सगळे प्रॉडक्ट्स तुम्हाला सांगते, पण या कुठल्याही प्रॉडक्टने मला पैसे नाही दिले, तो काय करू मी, पण तरी देखील ही सगळी प्रॉडक्ट मी वर्षानुवर्ष वापरतेय आणि माझा कुठेतरी विश्वास आहे आणि मित्रमैत्रीण म्हणून तुमच्या बरोबर शेअर करावं या चॅनलवरनं असं मला वाटलं, म्हणून तुमच्या बरोबर शेअर करते. तुम्हाला जर ही प्रॉडक्ट्स आवडली असतील किंवा तुम्हाला असं वाटलं असेल की हा व्हिडिओ खूप उपयोगाचा आहे, तर मग तुम्ही पण एक काम करा, जसं कुठल्याही मोबदल्याशिवाय ही प्रॉडक्ट तुमच्याबरोबर मी शेअर करते ना, तसं कुठल्याही मोबदल्याशिवाय तुम्ही आमचा हा व्हिडिओ खूप जणांबरोबर शेअर करा आणि त्याच्या आधी लाईक करा. आणि अशा पद्धतीची अजून कुठली प्रॉडक्ट तुम्हाला माहिती आहे जी अजून पुढे पण मी सांगणार आहे, त्याच्यामध्ये देखील मी सांगितले नाहीत, पण तुम्हाला तुमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये त्या प्रॉडक्टचा उपयोग झालाय ते मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे तुमच्या नावानिशी पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की ती प्रॉडक्ट सजेस्ट करेन. तर आता आपण ही 2 प्रॉडक्ट्स बघितली, म्हणजे 2 गोष्टी बघितल्या, एक खाण्याची आणि एक सरबत किंवा पिण्यासाठी आपण काय घेऊ शकतो ते. आता तिसरी गोष्ट जी आपण ट्रॅव्हल करताना आपल्याबरोबर असलंच पाहिजे आणि जेव्हा आपल्याबरोबर मुलं आहेत आणि जेव्हा तुम्ही समर हॉलिडेजमध्ये म्हणजे उन्हाळ्यात छान सूर्यबाप्पाच्या उन्हामध्ये तुम्ही फिरताना कुठली गोष्ट तुमच्याबरोबर ठेवली पाहिजे ती म्हणजे कैलाश जीवन. असं उलट धरलं काय, कैलाश जीवन. आपल्या आजीपासून आईपासनं खूप जणांना लहानपणापासनं म्हणजे ह्याच्याविषयी वेगळं मी काय सांगू. तुम्ही जरा जरी असा उन्हाचा दाह वाटला, डोळे रात्री झोपताना डोळ्याला लावलं, मुलांना उन्हात फिरताना खूप त्रास वाटत असेल तर गाडीत शांत बसल्यावर त्यांना लावलं, किंवा कुठे लागलं पडणं झालं तर देखील ह्याचा उपयोग अतिशय छान होतो आणि प्रूव्हन फॉर्म्युला आहे, आपण लहानपणापासून वापरलेला आहे. अगदी हे जवळ ठेवलं काहीही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे नक्की एक कैलाश जीवनची बाटली तुमच्या बरोबर नक्की ठेवा. आता चौथी गोष्ट जी आपल्याला आपल्या ट्रिपमध्ये बरोबर घेतलीच पाहिजे, म्हणजे घराच्या बाहेर निघताना तुम्ही ती चेक केलीच पाहिजे, ती म्हणजे सगळ्यांसाठी टोप्या आहेत का, स्पेशली मुलांसाठी. आता माझी मुलगी 1-2 वर्षाची आहे, तर ती ना कॅप टाईपच्या ज्या टोप्या आहेत ती सरळ काढून टाकते, म्हणजे अशी उडवून टाकते दुसऱ्या मिनिटाला. तर अगदी स्वस्त सोपी अशी आपल्या घराच्या इथे तुम्ही कुठल्याही शहरात असाल तर तिथे रस्त्यावर विकत मिळतात, छान अशा कापडी टोप्या असतात, 50-60 रुपयाला मिळतात. खाली असं इलॅस्टिक असतं, हॅट टाईप जे असतात, स्पंज असतो आतमध्ये, त्यामुळे घाम आला तरी त्याच्यामध्ये ओढून घेतला जातो. तर अशी कुठलाही ब्रँड नसलेली पण लोकल अशी मस्त तुम्ही हॅट लहान मुलांसाठी घेऊ शकता. तुमचा आता माझा जसा एक मुलगा आहे, तो आहे 9 वर्षाचा, तर तो कॅप वगैरे घालतो, त्याला ते आवडतं थोडं स्टाईल वगैरे मारायला, त्यामुळे तो कॅप घालतो. तसे कॅप घ्या. तुम्हाला जर वाटत असेल तर स्कार्फ बरेच वेळा असा पडतो, आपण किती तो बांधून घेतला तरी तो राहत नाही नीट. सो अशा वेळी तुमच्यासाठी बंडाना तुम्ही कॅरी करू शकता, पण ऑलरेडी मुलांसाठी इतक्या गोष्टी आपण आपल्या पर्समध्ये घेत असतो, तर आपल्या गोष्टी ठेवायला आपल्याला नक्की जागा नसते आपल्या गोष्टी ठेवायला. त्यावेळी अगदी खिशात राहणारा जो बंडाना प्रकार आहे खूप उपयोगाचा आहे, तो तुम्ही अगदी छोटीशी घडी घालून तुमच्याबरोबर ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा डोक्याला लावू शकता. सो तुमच्यासाठी तुमच्या नवऱ्यासाठी असा बंडाना जवळ ठेवा, पण डोक्यावर काहीतरी घालायला विसरू नका, उन्हातनं तसंच फिरू नका, त्याचा नक्की त्रास होतो. त्यामुळे आपली काळजी जर आपण घेतली तर आपली मस्त होईल ट्रिप, हो की नाही. आता 5वी आणि अगदी महत्वाची गोष्ट कुठली आहे, ही स्पेशली बायकांसाठी, म्हणजे माझ्या ज्या मैत्रिणी हा व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी ही वस्तू आहे. म्हणजे
जे मित्र आहेत जे बघतायत त्यांनी बंद करा व्हिडिओ असं म्हणणं नाहीये, त्यांनीही बघा. तुमच्या बायकोला, मैत्रिणीला किंवा तुमच्या बहिणीला ही गोष्ट तुम्ही नक्की सजेस्ट करू शकता. ती म्हणजे आपल्याकडे ना अजूनही कुठेही तुम्ही फिरायला गेलात तर चांगले बाथरूम्स अवेलेबल नसतात. म्हणजे लहान मुलं किंवा पुरुषांचं होऊन जातं, पण बायकांचा खूप प्रॉब्लेम होतो. पण पर्सनल हायजीन खूप महत्वाचं आहे. कुठल्याही ठिकाणी बाथरूमला नाही बायका जाऊ शकत, खूप प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये. मग अशा वेळेला मी म्हणजे अगदी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा मागचे 3-4 वर्ष मी एक गोष्ट जी वापरतीये ती म्हणजे ती आहे ही पी बॉडी म्हणून, पी सेफची ही येते. अमेझॉनवर पण हे मिळतं. मी तुम्हाला हवं असेल तर ह्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकते. तर अगदी म्हणजे फार नाहीये, एक 10 समजा ह्याचे जे किट आहेत ते आपल्याला 140-145 रुपयाला मिळतात. पण हे जर तुमच्या बरोबर असेल तर तुम्ही तुमचा जो आपण म्हणू, अगदी फ्रँकली बोलते मी, शूचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो. कुठल्याही ठिकाणी जसे मुलं जाऊ शकतात शू करायला, तसं तुम्ही सुद्धा जाऊ शकता. खूप सोपं पडतं आणि हायजीन पण राहतं. त्यामुळे हे प्रॉडक्ट देखील नक्की ट्राय करा. तुम्ही प्रॉडक्ट घेताना डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिसेल की कशा प्रकारे वापरावं. अगदी सोपं आहे वापरायला. त्यामुळे हे प्रॉडक्ट मी अगदी माझ्या मैत्रिणींना सजेस्ट करेन की नक्की वापरा आणि मला कळवा की तुम्हाला सोपं पडला की नाही. ओके, तर असं मस्त जा, छान फिरा. कुठे फिरायला गेला होता ते मला कळवा. मी पण चाललीये फिरायला. आता कुठे जाणार आहे हे तुम्हाला अजिबात सांगणार नाहीये, कारण ते आता सांगून टाकलं तर मजा काय. जिथे जाणार आहे तिथले व्हिडिओ नक्की टाकणार आहे, स्टेटसला फोटो पण टाकणार आहे. पण मी कुठे फिरायला चालले हे तुम्हाला बघायची उत्सुकता आहे का? एक क्ल्यू देते, मी पण छान समुद्रावर फिरायला चाललीये. कुठे चालले हे बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमचं इंस्टाग्राम, फेसबुक सगळ्याची हँडल्स दिली आहेत. या सगळ्याला फॉलो करा. मस्त स्टोरीमध्ये मी तुम्हाला कळवत राहणार आहे मी आज काय केलंय ते. हे नक्की बघा आणि यापुढे जिथे फिरायला जाणार आहे तिथे काय बघितलं याचे व्हिडिओ तर मी घेऊन येणारच आहे. ते व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. तर असं मस्त फिरत राहू, छान रिलॅक्स होऊ आणि वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहू. तोपर्यंत बाय बाय.